आत्ता बलुचिस्तानमध्ये मी ज्याला स्वातंत्र्य लढा म्हणेन तो चालू आहे. तो ही बलुचिस्तान लिबरेशन आर्मी करते आहे. तेव्हा भारतावर काय परिणाम होतील, तर भारत पाकिस्तान संबंधात आता तणाव आहेच. चॅम्पियनशिप ट्रॉफी झाली, आपण नकार दिला पाकिस्तानात खेळायला. बलोचिस्तान वेगळा देश निर्माण होऊ शकतं का? आता होऊ शकतो आणि त्या बाबतीत वैयक्तिक माझं स्पष्ट म्हणणे झाला पाहिजे. सध्या पाकिस्तानमध्ये एक हायजॅक केलेली जाफर नावाची रेल्वे, तिची चर्चा जगभर होत आहे. बलूच लिबरेशन आर्मी अर्थात BLA असं त्या आर्मीचं नाव आहे, त्यांनी ती हायजॅक केलेली आहे. सर, काय पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानचा हा काय प्रश्न आहे नेमका? पाकिस्तान जेव्हा निर्माण झालं त्यावेळेला हा जो बलुचिस्तान हा प्रदेश आहे त्यामधली एक मुख्य मध्यवर्ती मानली जाणारी सत्ता होती, त्यांना कलाटचा खान असं म्हणायचे. कलाट हे एक संस्थान होतं आणि भारतावर ब्रिटिशांचं राज्य येताना आधी ईस्ट इंडिया कंपनीचे जे करार झाले होते तसा ईस्ट इंडिया कंपनीचा या कलाटच्या खानाशी करार झाला होता. त्या कलाटच्या खानाच्या आधिपत्याखाली मग बलुचिस्तानमधली आणखी 3-4 छोटी छोटी राज्य होती की तो प्रत्येक संस्थानिक आहे, पण तो कलाटच्या खानाचं तो वर्चस्व मानायचा. ज्या वेळेला पाकिस्तानचा मुद्दा समोर आला म्हणजे भारताची फाळणी, तर संस्थानिकांना कायद्यामध्ये जे 3 पर्याय देण्यात आले होते, भारतात जा, पाकिस्तानात जा किंवा स्वतंत्र राहा. आपल्याला माहिती आहे की उदाहरणार्थ त्यातला काश्मीरची समस्या, तर बलुचिस्तान कलाटचा खान मुख्य आणि हे बाकीचे 3-4 छोटे खान यांची काय पाकिस्तानात जाण्याची इच्छा नव्हती. हे भारताच्या मागे लागले होते की आम्हाला तुम्ही एकटं सोडू नका, आम्हाला भारताचाच भाग असायचा. पण दुर्दैव आहे की भारताने ती विनंती त्यावेळी विविध कारणांनी मान्य नाही केली. कायद्याच्या दृष्टीने बोलायचं तर सांगायला त्यातलं एक कारण सीमा जुळाव्या लागतात. आपण जर भूमिका घेतली असते की सागरी सीमा, तर आता उदाहरणार्थ जे बलुचिस्तानचं ग्वाडार हे बंदर आहे आणि ते चीननी डेव्हलप केलंय आणि ते सुद्धा खरं फाळणीच्या वेळी ओमानच्या ताब्यात होतं आणि ओमान भारताला म्हणले होते तुम्हाला हवं आहे का. मला वाटतं आपलं दुर्दैव आहे की आपण नाही म्हटलो. बलुचिस्तान पुरता मग मुद्दा हा आहे की बलुचिस्तानला पाकिस्तानात जायचं नव्हतं. तो महम्मद अली जिनांशी या कलाटच्या खानाचा एक करार आहे 10-11 ऑगस्ट 1947चा. पण पाकिस्ताननी बलुचिस्तानमध्ये सैन्यच घुसवलं आणि ताब्यात घेतलं. आज घडीला सर त्यांच्या तुलना सांगायची झाली तर जसं पाकिस्ताननी काश्मीरमध्ये पण घुसवलं होतं सैन्य, आणि हा काश्मीरचा महाराजाही विचार करत होता की पाकिस्तानात जायचं का भारतात का. त्याला असं बोललं जातं की त्याला स्वतंत्र राहायचं होतं, त्यावरही शंका आहे, फक्त आत्ताचा तो आपला विषय नाही. पण बलुचिस्तान पाकिस्ताननी सक्तीने घेतलं ताब्यात. आजपर्यंत वस्तुस्थिती आहे की बलुचिस्तानात पाकिस्ताननी कायम अत्याचारच केलेत. आत्ता हा जो BLAचा लढा चालू आहे हे सुद्धा नवा नाही आहे. हा पार 1971-72 मध्ये सुद्धा त्यावेळी पाकिस्तानचा पंतप्रधान होता जुल्फिकार अली भुट्टो, त्यांनी बलुचिस्तानमध्ये सैन्य पाठवून भयंकर कत्तली केलेल्या आहेत. तो पाकिस्तानचा त्यावेळचा मिलिटरी जनरल होता लेफ्टनंट जनरल टिक्का खान, त्याला बुचर ऑफ बलुचिस्तान या नावानेच ओळखतात. तेव्हा आत्ता बलुचिस्तानमध्ये मी ज्याला स्वातंत्र्य लढा म्हणेन तो चालू आहे. तो ही बलुचिस्तान लिबरेशन आर्मी करते आहे आणि ही जी जफर एक्सप्रेस ती त्यांनी हायजॅक केलेली गोष्ट. फक्त आत्ता ह्या क्षणाला बोलायचं तर येणाऱ्या बातम्या परस्पर विरुद्ध आहेत, त्यामुळे नेमकं कळायला मार्ग नाही आहे. पाकिस्तान अधिकृतरित्या म्हणतंय की आम्ही सैनिकी कारवाई करून सगळं मुक्त केलं आणि तरी त्याच्यात अमुक अमुक एवढे मारले गेले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचं म्हणणं आहे की आम्ही हे जे वृद्ध स्त्रिया आणि मुलं म्हणजे निरपराध नागरिक, तर BLA म्हणते आम्ही त्या सगळ्यांना सोडून दिले, फक्त ज्यांचा संबंध पाकिस्तानी सैन्य किंवा आहे ते बलुच आर्मी म्हणते आम्ही त्यांना पकडून आम्ही अज्ञातस्थळी नेलंय. AFP नावाची जी इंटरनॅशनल एजन्सी आहे तिच्या पत्रकाराने एक फोटो रिलीज केलाय, तो मीडियावर आता होतोय व्हायरल, की ज्याच्यामध्ये पाकिस्तानचं सरकार 150पेक्षा जास्ती शवपेट्या, तर प्रश्न उपस्थित होतो की त्या कशासाठी नेल्या आहेत तुम्ही. तेव्हा
कन्फर्मेशन करता जरा आपण थांबायला पाहिजे, एवढाच राहील म्हणजे. सर भारतावर काय परिणाम होऊ शकतो या गोष्टीचा सगळ्या? आता उदाहरणार्थ पाकिस्तानात सुद्धा दोन्ही मुद्दे बोलले जातात. पाकिस्तानचा मीडिया म्हणतोय की यामागे भारत आहे, पाकिस्तानचं सैन्य आणि ISI म्हणतंय यामागे तालिबान आहे. आता बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टामध्ये तालिबानी फार मोठ्या प्रमाणावर राहतात पूर्वीपासून. त्यावेळी पाकिस्ताननीच तालिबानला पाठिंबा दिलेला आहे. पण आता तालिबान आणि पाकिस्तानची सुद्धा अघोषित लढाई चालूच आहे. त्यापायी पाकिस्तान सैन्य आणि ISIचं म्हणणं आहे की या घटनांमागे तालिबान आहे. तर इथून आत्ता आपण बोलायचं तर शक्यतांच्या भाषेत असू शकतं दोन्ही. त्यामुळे अजून थोडं थांबून काहीतरी हाताशी विश्वास बाळगण्याजोगं येत असेल तर त्या आधारावर विधान करता येईल. तेव्हा भारतावर काय परिणाम होतील तर भारत पाकिस्तान संबंधात आत्ता तणाव आहेच. चॅम्पियनशिप ट्रॉफी झाली, आपण नकार दिला पाकिस्तानात खेळायला, त्यापायी त्यांचं सगळं संयोजन बिघडलं आणि तोट्यात गेलंय. बरं, फायनलपर्यंत शिवाय भारत जिंकला पण ते तिकडे मॅच दुबईमध्ये. माझं म्हणणं हे धोरण बरोबर आहे. टेरर अँड टॉक्स कॅनॉट गो टुगेदर. पाकिस्तान जोपर्यंत भारतातल्या दहशतवादाला फूस देत आहे तोपर्यंत पाकिस्तानशी या प्रकारे ठेवता येणार नाही. आत्ता ताण आहेच, तर आणखी काय, आणखी त्याच्यात ताणात काय, भरल्या उंटाला म्हणजे चिपाडाचा काय ओझं होणार आहे. सर शेवटचा प्रश्न आहे. बलोच लिबरेशन आर्मीच्या संख्येवरून, त्यांच्या ताकदीवरून बरीच चर्चा होती. किती ताकद आहे बलोच लिबरेशन आर्मीची? खरं पुन्हा इथून कळायला नाही मार्ग. पण आपण जर असं उलटं गणित मांडायचं झालं की एक अख्खी ट्रेन जे हायजॅक करू शकली, हे करायला जी शक्ती मग ती मोठी मानावी लागते, तशी असली पाहिजे. आणि वाढती शक्ती पण दिसून येते आपल्याला. त्यामुळे बाकी अंदाज इथे बसून तसा नाही सांगता येणार. सर बलोचमध्ये एवढी ताकद आहे की बांगलादेशने जसा स्वतंत्र त्यांचा देश तयार केला तसं बलोचिस्तान वेगळा देश निर्माण होऊ शकतं का? आता होऊ शकतो, आणि त्या बाबतीत वैयक्तिक माझं स्पष्ट म्हणणे झाला पाहिजे. मी एक भारताचा नागरिक या नात्याने बोलू शकतो, त्यामुळे मी हेही स्पष्टपणे म्हणेन की तसं व्हायला आवश्यक ती मदत भारताने केली तरी माझं म्हणणे त्याच्यात काही चूक नाही. सर थँक्यू सो मच.